बरं. आता काय काय विकास काम आहे तुमच्याकडे? काय राहिलं नाही ते सांगा, फक्त सगळा विकास झालेला आहे गावामध्ये. काय रस्ते, पाणी, काय परिस्थिती आहे? रस्त्याची परिस्थिती चांगली, पाणी चांगलं आहे आणि सिंचनाची व्यवस्था सगळे जवळजवळ सिंचन झाले पूर्ण गावात. दुष्काळात राहतं का पाणी तुमच्याकडे? दुष्काळात आता शेततळी झाले त्यामुळे दुष्काळात राहतच ना पाणी. राहतं पाणी. टँकर प्रत्येकाला लावून शेततळी गरज जवळ. टँकरला आता यावर्षी तर काय, आज 2-3 वर्षापासून गरजच नाही टँकरची. बरं, बरं, बरं. जर आपण पाहिलं की रोजगार हमीचे कामं राहिले, विहिरी राहिल्या, कसे होतं तुमच्याकडे? कसे होते म्हणजे? म्हणजे काही बाहेर आता गावात आम्ही फिरलो तर तिथं लोक म्हणतात की पैसे द्यावं लागतं हो तिथं. नाही, पैशाचं 1 रुपया द्यायचं काम नाही. आमचे प्रमाण सुद्धा आम्हाला माहित पडत नाही कधी निघाते आणि काय निघायचं. फक्त सांगावं लागतं, यादी दिली का कोण प्रमाण. करतंय कामं? दीपक भाऊ. बरं, आता त्यांच्या विरोधात कोण उभं आहे माहिती आहे तुम्हाला? ते काय माहित नाही हो. माहितीच नाही अजून. माहिती कारण आता 27ला काय होईल तेच आता फॉर्म पडलेले. कधी आलं होतं कोणी विरोधक? कोणीच नाही अजून. कोणीच नाही आलं. नाही प्रचाराला पण नाही आला का? नाही कोणीच नाही आला अजून. कोणी निवडून काय वाटतं तुम्हाला? दीपक भाऊच आहे ना 100%. जर बघितलं आपण मागील निवडणुकींचा इतिहास, तर तुमच्या गावांना भरघोस लीड दिलेली. ती लीड हो. तुटत 3-4 गावाच्या मतपेट्या फुटल्या तरी तुमची लीड तुटत नाही. असं का हो नेमकं? काय नेमकं दीपक काम बोलतं नावात दीपक काय? भाऊचं काम, विकासाचं काम बोलतं. विकासाचं काम. आता 3री टर्म आहे आता ही, अजून पण लीडच राहणार आहे गावामध्ये.